उंच डोंगरावरील हजारो एकरात पसरलेला जैवविविधतेने नटलेला विस्तीर्ण पठारी प्रदेश. काही ठिकाणी दिवसा सूर्यप्रकाश पोहोचणार नाही इतकी दाट झाडी आणि अशा या निसर्गरम्य घनदाट जंगल परिसरात असणारे हे एकमेव घर. 7 पिढ्यांचा वारसा सांगणारे सुमारे 350 वर्षांपूर्वीचे चिरेबंदी घर. त्या घरातील माणसांचा, आसपासच्या निसर्गाचा आज आपण जीवन प्रवास अनुभवणार आहोत. हा जो पोल दिसतोय ना, हा खांब संपूर्ण गच्च रान आहे, आजूबाजूला झाडी आहे आणि त्या ठिकाणी ते एकमेव घर आहे या जंगलात. तिथं आता आपण चाललोय. काय मस्त एकदम दगडी बांधकाम, अजून पण जुनं. आता ह्या रानाला तसं तुमचं हे एकच घर आहे ना, घरच नाही दुसरं कोणाचं. किती जुनं असेल म्हणजे याला किती वर्ष झाले असतील? 7 पिढ्यांचं घर आहे. 7 पिढ्यांचं. कुठल्या पायाला चावला होता तुमच्या? हे जे बोटकट पलंग आहे ना, खरंच पण खूप भारी वाटलं मला. हे असं आता कुठं बघायला नाहीये. लाईट आहे तुमच्याकडे का लाईट नाही? अच्छा, सोलर. सगळी जुनी भांडी आहेत का? हा, ही गाडगी विडगी. बापरे, हे आता असं बघायला मिळणार नाही. हे जे ना, हे 7 थरातलं बांधकाम आहे. तर दादा आपल्याला आता दाखवतील. दादा, हे 7 थराचं आहे, तर हे दाखवा बरं, म्हणजे कसं बांधकाम आहे नक्की. हे झाड कशाचं आहे? जांभळ. घराच्या आसपास झाडं पण भारी आहेत. ही बैलगाडी कधी बनवली? बैलगाडी ना, हा, आता म्हणजे ही कसं किती 100 एकर असेल तुमची? 100 एकर शिवाजीच्या महाराजांनी बक्षीपत्र म्हणून दिलेली. तुम्हाला हा, महाराजांनी तुमच्या लोकांना बोलवून घेतलं. बोलून म्हणजे आता जी ही तुमची ह्या रानातली सगळी जमीन आहे ती जवळजवळ 100 एकरच्या आसपास आहे, बरोबर? हा, मग ही तुम्हाला शिवाजी महाराजांनी बक्षीस पात्र दिलेली. बक्षीपत्र. ही विहीर आहे ना, हा, एकदम सह्याद्रीत असं निसर्गाच्या कुशीत जीवन जगताय तुम्ही. अच्छा, हे फळ ह्या झाडाचं आहे का? हा, हिरडा. हा. शुभ सकाळ, शिव सकाळ मित्रांनो. मी निशांत तावडे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल निशांत तावडे व्लॉग्समध्ये. तर आज आपण मावळात आहोत आणि मावळात हा इतका सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. आज आता उन्हाळा चालू होऊन देखील आसपास हिरवी झाडे आपल्या नजरेस पडतीये. तर इतका हा मावळातला निसर्गरम्य परिसर आहे. मावळामध्ये कुसूर म्हणून गाव आहे आणि त्या कुसूर गावाच्याच माथ्यावरती विस्तीर्ण असं पठार आहे. हजारो एकरात पसरलेलं पठार आहे आणि त्या पठारावरती केवळ एकच घर आहे. ते एकच घर आहे त्या ठिकाणी संपूर्ण विस्तीर्ण अशा जंगलात, घनदाट जंगल आहे, आसपास भरपूर झाडी आहे, हजारो एकरात पसरलेलं पठार आहे आणि त्या ठिकाणी आखाडे म्हणून राहतात. तर आज आपण त्यांनाच भेटायला चाललोय. तर आता आपण लालवाडी या ठिकाणी आपली गाडी लावली आणि त्या ठिकाणावरून आता आपण पठाराकडे जायला वाटचाल चालू केली आहे. तर तुम्हाला माझ्या मागे हा डोंगर दिसत असेल. हा डोंगर आपल्याला पूर्ण चढून वरती पठाराची वाट आपण आता चालायला सुरुवात केली. आणि आता लालवाडी या ठिकाणचेच रहिवासी असलेले सुदाम पवार काका आहेत. तर ते आपल्याला आज वाट दाखवायला सोबत येतात, कारण वाट इतकी मळलेली नाहीये. स्थानिक असल्यामुळे काकांना आपण आता सोबत घेतलेलं आहे. तर काकांसोबत आता आपण डोंगराची वाट चालूया. चला. डोंगर पायथ्याशी असणाऱ्या लालवाडी येथून आम्ही पठाराकडे जाणाऱ्या डोंगर वाटेवरून प्रवास सुरू केला. काही ठिकाणी चिंचोळ्या पायवाटेवरून प्रवास करताना कसरत करावी लागत होती. तर काही ठिकाणी अंगावरील खडी चढाई दम काढत होती. साधारण 15-20 मिनिटाची चढाई करून आपण आता निम्मा डोंगर चढून आलोय. जेवढं आलोय तेवढंच अजून वरती जायचंय पठाराकडे आपल्याला. प्रचंड थकवा येतोय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, 10 वाजत आलेत. पण वरती गेल्यानंतर जो सफाई पठाराचा भाग लागणार आहे आपल्याला, संपूर्ण झाडी आहे, तो नजारा, तो निसर्ग अनुभवण्यासारखा असणार आहे. हा थकवा सगळा निघून जाईल. चला. डोंगर वाटेवरून वाटचाल करताना आसपासचा निसर्ग त्याच्या सौंदर्याच्या पाऊलखुणा दाखवून देत होता. वाटेवरून आता ह्या आपण चाललोय. समोरचा नजारा बघा. हे पावसाळ्यात या डोंगर धारेवरून
जे धबधबे वाहत असतील त्याच्या खुणा अजूनही स्पष्ट दिसत आहेत. 1 2 3 4 किमान या ठिकाणावरून 4 ते 5 धबधबे वाहत असतील. या ठिकाणचं पावसाळ्यातलं सौंदर्य पाहणं म्हणजे स्वर्गापेक्षा कमी नसणार आहे. या ठिकाणाला आपण पावसाळ्यात पुन्हा भेट देऊ, इतका हा निसर्गरम्य परिसर आहे. हे मागं जे दिसतंय समोर हे वडेश्वर धरणाचं बॅकवॉटर आहे. असा हा इतका निसर्गरम्य परिसर आहे. आसपास पूर्ण जंगलाने व्यापलेला आहे आणि हजारो एकरचं हे पठार आहे. डोंगर माथ्यावर काही काळ थांबत मागे असणाऱ्या वडेश्वर धरणाच्या परिसराचे सौंदर्य अनुभवले. पूर्वीचा वाडा आहे म्हणजे आहे ना. इथं पण वस्ती होती. अच्छा. आपल्याला या झाडीच्या मागं तो पोल दिसतो तिकडे जायचं ना. ही डोंगर वाट आहे, बऱ्यापैकी चढून आलोय. हा सरळ आकाशात गेलेला खांब दिसत असेल उभा, आपल्याला तिथपर्यंत जायचंय. ते घर जे एकमेव या जंगलातलं ते तिकडे. चला. अर्ध्या तासाच्या चढाईत सूर्यनारायणांची चैत्र ऋतूतील उष्ण किरणे अंगावर घेत अखेर झाडी भरल्या रानाची सुखावणारी वाट नजरेस पडली. साधारण एक अर्ध्या पाऊण तासानंतर आता कुठं आपल्याला झाडी भरलं रान लागले. मस्त आता सावली. इथून पुढचा प्रवास तो आता ह्या अशा झाडी भरल्या रानातूनच होईल. चला आता मस्त वाटतं. या वाटेवरून चालताना आसपासची निसर्ग संपन्नता नजरेस पडत होती. हा कुठला पाला आहे म्हणले? कडीपत्त्याचा. पण हा कडीपत्ता जरा वेगळा आहे आपल्या घरच्या कडीपत्त्याचा. रानटी ना. याला वास आहे का? हा खूप. हा वापरतो का भाजीत वगैरे? हा भाजीला डाळीला. अरे वा. ती अनुभवत आमचा प्रवास सुरू होता. वगैरे करवंदाची आहे का ही? करवंदाची आहे पण जास्त नाही. आता आहे ना खरं जंगल जो भाग आहे ह्या पठाराचा खरा जंगल भाग तो इथून पुढं चालू होतोय. आता ही जी म्हणतात ना आपण आता आतमध्ये प्रवेश करतोय तर ही झाडी बघू शकता तुम्ही आजूबाजूला दाटलेली. ऐन उन्हाळ्यात या ठिकाणी इतकी गच्च झाडी आहे आणि अजूनही हिरवीगार आहे. तर आतमध्ये अवस्था काय असेल. या ठिकाणी इतका अंधार आहे, सूर्यप्रकाश देखील खाली पोचत नाही आहे. तर इतकं हे सुंदर जंगल आहे. या ठिकाणी जास्ती वावर नाही आहे माणसांपासून खूप दूर अलिप्त असं हे ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणी वन्य प्राण्यांचा भरपूर वावर आहे. सांबर आहेत, भेकरं आहेत, रानडुकरं आहेत, बिबट्या आहेत. तर आता अशा या वाटेवरनं आपण आता प्रवास करू. या जैवविविधतेने नटलेले हे पठार आणि आसपासचा जंगल परिसर आता रानमेव्याने बहरत असल्याचे लक्षात आले. आलीच करवंद. कच्ची गोड नाही लागणार ना? आंबट असतात ना. हा हे कोण हे ह्याला चिक असतो ना. दूरवर दिसणाऱ्या खांबाकडे पाहत आमची वाटचाल सुरू होती. हे हा जो पोल दिसतोय ना हा खांब संपूर्ण गच्च रान आहे, आजूबाजूला झाडी आहे आणि त्या ठिकाणी ते एकमेव घर आहे या जंगलात. तिथं आत्ता आपण चाललोय. साधारण पाऊण तासाची वाटचाल करून आम्ही घराजवळ आल्याचे लक्षात आले. इथून घर किती लांब आहे आता? हा समोर दिसतोय वाडा. समोर जे दिसतंय ना तर तो वाडा आहे आणि ह्या अख्ख्या परिसरात हे एकमेव घर आहे. हा टॉवर आपल्याला खालून दिसत होता. तर हे आता दादांकडून समजलं बोलताना या ठिकाणी पवनचक्कीचं काम सुरू होतं, पण काही कारणास्तव ते काम रखडलं आणि मग आता हा खांब तसाच उभा आहे. येणाऱ्या निदान ट्रेकर मंडळींना हे घर तरी समजेल. या टॉवरकडे बघत यायचं आणि टॉवरच्या बरोबर बाजूला हे घर आहे. झाडं कसली सगळे आंबा आहे का? अच्छा. पण काय हिरवळ आहे अजून पण इकडं. निसर्ग काय आत्ता पण. हा ना गार हवा चालली आहे. गर्द झाडांनी वेढलेले या हजारो एकर पठारावरील हे एकमेव घर आणि त्याचा प्रचंड विस्तार आता नजरेस स्पष्ट दिसू लागला होता.
दादा नमस्ते. हा काय मस्त एकदम दगडी बांधकाम अजून पण जुनं. हा खूप जुनं. बाहेरून पण एवढं मजबूत वाटतंय तेवढंच आतून आहे. आता तुमचं नाव काय आहे? मारुती कुंडी वाकडे. मारुती आखाडे. तर किती वर्ष म्हणजे तुम्हाला तसं झाले आता इथं? तसं 7 पिढ्या झाल्या. हा म्हणजे 250-300 वर्षापासून पकडू आपण तसे. बरेच वर्ष झाले म्हणजे पिढ्याने पिढ्या तुम्ही इकडे. आता हा तुमचा किती खानाचा वाडा आहे तसा? इकडे पण आहे ना 9 खाने. 9 खानाचा आहे. हा. मोठा आहे तसा मग विस्तार चांगलाच आहे. पूर्वी किती लोक जे राहायचं ते गोऱ्याचा वाटा आहे. ते पलीकडे गोरावंज किती लोक राहायचे पूर्वी? पोरी होती. मोठं कुटुंब असेल. हा. 9 खानांचा म्हणजे बराच मोठा झाला वाडा. मग हे खाण्याचं हे चाक झालं. हे पूर्ण लाकूड आहे ना? लाकडाचे घरी. किती जुनं असेल म्हणजे याला किती वर्ष झाले असतील? जवळजवळ आमचा बाबा बाईक होत, बाबाला कळत नाही. अच्छा. 5-6 वर्षाचा बाबा. म्हणजे तुमचे वडील लहान असतात. लहान असतं चुलतीनं बांधलेलं आहे आमच्या. बापरे. 6-7 पिढ्यांचं घर आहे. 7 पिढ्यांचं. म्हणजे जुनं घर 7 पिढ्यांचं वंश. खूप जुनं नाही इतकं घर जुनं नाहीच कुणाचं. 7 पिढ्या पूर्ण आता झाल्या. तुम्ही हा जो पलंग बसलाय हा. हा पण जुनाच वाटतोय बघा ना. म्हणजे तो घरातच बांधलेला आहे. घरात बांधलेलं आहे. हे कुठलं लाकूड असेल वापरलेलं? सागाचं. साग. आणि हे खांब वगैरे ते जांभळीचे. ते जांभळे आपले रायवाळे. आंबा हा, जांभळ जांभळी, करप. परत करप, हा अंजनी नाही का? अंजनी. हा हा ही अच्छा. वरची पण तीच असते. हे ह्याला काय म्हणतात? खांड खांड खांड. माळा माळा. माळा माळा. हा पोटमाळ. हा, पोटमाळा. वरती कौल आहेत ना? नाही, पत्रे अच्छा पत्रे आहेत. संपूर्ण पत्रे. पूर्वी कौल असतील आता पत्रे टाकले असतील. नाही, पहिले आपल्या कॅमेऱ्याच होतं. केंबळाचं ते गवत. गावात हा त्या जुनं कॅमेरा. पण इतकं मस्त वाटतंय आतमध्ये. थंडगार वाटतंय. गरम थोडं पण व्हायना. एक 200-250 वर्षापूर्वीचं बांधकाम असणार आहे अंदाजे. 7-1 पिढ्या म्हणलं तर. गुरं किती आहेत आता? गाय आहेत, 10-12 गाय आहेत. अच्छा. आणि एक म्हैस. एक म्हैस. म्हणजे सगळी दुधावरली का नाही आता? नाही दुधावाले नाही. दुधावरची एकच म्हैस आहे. अच्छा. एक गाय झाली यायला आता. दूध खाली घालायला जायचं का तुम्हीच आपल्या घरात? मग गुरांच्या मागे आता जावं नाही लागत. नाही. आता जनावर कुठे येते? ही इकडे. आता इकडे येतील पाण्याला. पाणी- पाण्याकडे. विहिरीला येतील ना पाणी. जाऊ आपण पाण्यात. जाऊ बघू. विहिरीवर पाणी. मग ते एकटी फिरतात जंगलात? असं भीती नाही? आमच्या गुरांना काय भीती नाही. नाही काय नाही ते अशीच फिरतात. रानच्या जनावरांची भीती नाही? आमच्या रानच्या जनावरांची तेवढ्या जनावरांची पुरतं आहे भीती. आलं तेवढ्या पुरतं एवढं हे नाही. पण एक बैल आहे आमचा. हा तो बैल आहे ना त्या लगेच सावध करतोय. म्हणजे जनावरांचा वास लागला. जनावर आलं ना हा जंगलामध्ये हा. तर तो लगेच आवाज त्याला येतो. कळतं लगेच. कळतं. हा. त्याच्या म्हशीनं जीवावरती त्यांना हक्क काय कळतं. आहे ती. म्हणजे तो एकटा बैल अख्खा तो कळप सांभाळतो. हा असं होतं. लगेच आता कसं आपल्याला माहित पडलं आपण समजी जमा करतो हा. तसं तो सावध करतो. आता मागच्याच 15 दिवस झाले असतील हं. हा. इकडून आला जेनवार. वाघ इकडून आला आमच्या वाघ म्हणजे बिबट्या. बिबट्या. हा. इकडून आला विहिरीच्या वाटाने. हा. आणि ती इथं होती. आल्याबरोबर तिने सावध केली सगळी. लगेच पचकायला आला. तो इकडून आला इथं वराडला इथून परत तिथं पुढे जाऊन वराडला आणि असाच गेला आणि निघून. सरळ गेला निघून. मग ती वाढला का सावध होत्या मग तो काय बोलायची? सगळे गोळा होणार आता. गोळा होता. हा. तिथे एक झाडाखाली राहते सगळी. आणि मग वास मध्ये घेतात आणि मग तो बैल काय करतो पूर्ण तो जनावर जर गेला ना निघून इकडून तसं तसं फिरत का गोल्याडे घराच्या भोवती फिरत राहणार तो बैल. उजेडापर्यंत उजेडेपर्यंत बापरे. बघणार तो. म्हणजे काय येतोय का? तो- आणि तो उजेडापर्यंत ना असं गोल गोल फिरत राहणार. येड्यावर फिरत राहणार. येड्यावर फिरत आणि ती जनावरांना बाकीच्या पण गोळा करून घेणार तो. बापरे. हा. तो काय सगळ्यात जुना बैल आहे का कळपातला? हा, मोठा बैल. म्हणजे त्यांनी स्वतःहून जबाबदारी कळपाची घेतली. आपण कसं एखाद्या आले वापस जाऊ, हा. असे जाऊ. नाही आणि घरातला मोठा माणूस असतो घर सांभाळतो तसं आहे ना? हा काय बोलायचं. आता तुम्हाला आला असता इथं तर पूर्ण इथं दारामध्ये आला असता तो. हा हा. त्याला असं काय दिलं तर लगेच असं हात दाखवलं तरी तुम्ही लगेच माणसं अरे वा. एवढं मारायची आहे. मारत. म्हणजे बिबट्या वगैरे हे जरी आले तरी तुम्हाला जास्ती काळजी करायची गरज नाही. नाही नाही. तो बैलच कळप सांभाळतो तुमचा अख्खा. आता ह्या रानाला तसं तुमचं हे एकच घर आहे ना? घरच नाही दुसरं कोणाचं? दुसरं काहीच नाही. बाप. इथं काम बघायची आधीच फक्त. हा ना. कांबरे पठाराला आहे 2-4 घरं तिकडं. ते पुढं पलीकडं. हा तुम्ही काम बघायला लागला ना हा हा. तिथे. मग आता इथं शेती वगैरे काहीच नाही तसं तुम्हाला? शेती आहे जंगलामध्ये. पण डुकर रानडुकर. हा. रानचे जनावर ठेवत. सांबाळ बिंबळ हा हा. पण मग आता करतच नाही शेती तुम्ही? नाही. मग आता तुमचं इथं राहताना दुसरं असं काहीच नाही तुम्हाला? दिवस आपला असाच काढायचा मग घरातली कामं काय आजूबाजूला करायचं? आजूबाजून घातलं आपले सापडे बाकी काय काय नाही. नाही, दुसरं इथं जसं व्यवसाय नाही
आपण खाली जाऊ तेव्हा 2 रुपयाचं हा, काय हा. आणू तेव्हाच का जंगलावरती इकडे काही कामं चालू खाली होती. गेल्याशिवाय काही आमचं काय झाले कळत दिसन नाही दिसन माणसं काय कष्ट करणं कमी झाले कमी झाली. हा आता म्हातारी माणसं करून करून किती करणार आता हे हजारो एकरातलं पसरलेलं पठार आहे ना, हा, जास्त. ते किती कळप असतील त्यांची, काय साधं आहे का? आणि इथून डाका पळत आहे ढाक बहिरी, डाकबरी ढाक बहिरी पर्यंत इथून 1 तास लागतो डाकबरीला चालत जायचं म्हणलं की. असंच पठारावर सपाट फक्त उतरणीला तुम्ही ती पाटी लावलेली पाहिजे का नाही गेलो नाही कधी तिकडं. डाका? नाही ते पण मस्त आहे. अच्छा. पाटी आहे. पण इथून जायचं म्हणलं तर तुम्हाला रस्ते माहिती आहेत, हा तुम्ही येऊ शकता. समजा एखादा मोठा ग्रुप आला, हा, ते माणूस आला ना कोणी म्हणतं आम्ही परत येणार गेलो अहो आता तुमचं हे पटांगण आहे, जर मोठा एखादा ग्रुप आला रात्रीचे तंबू लावून त्यांचे टेंट असतात, ते लावून बी राहू शकतात निवांत. राहू शकतात ना. इथं मोकळ्या आकाशाखाली रात्रीचं चांदणं वगैरे कसलं दिसत असेल, उलट असं बघायला भेटत नाही शहरात. आहे ना. काय आहे ते, कशाचं ठाण आहे ढाक बहिरी? बहिणीचं. बैरीचे देवस्थान बैरीचे आहे, बैरीचं. पण ते डोंगरामध्ये आहे ना. फक्त बाय माणसं नाही बाय बाय माणसं. माणसं हा तिकडं लेडीज चालत हा, नाही. लेडीज चालत नाही. अच्छा. असे गोवामध्ये आहे. बहिरी म्हणजे कुठला देव आला? अहो, मग महादेवाचाच अवतार. महादेवाचं. हा. अच्छा. त्याला पण हे काय द्यावं ना बाय हे हा लेडीजला तिथं चालत नाही, बरोबर. म्हणून तर ते पण ते असं याच्यामध्ये आहे ना. हा हा. आणि गेलं तर जात्या पण त्यानं धोका करतो मग तेव्हा आपल्या माहिती ते एवढं हो हो बरोबर. जाणून आपण कशाला जाणून बुजून नाही केलं पाहिजे. हा म्हणजे लोक जातात बळदाटीनं हा. पण ते शेवटी काय काय वेळा असं झाले तिथे गेलेली माणसं खाली उतरले गायब झाल्यात. अरे बापरे. सापडले नाही अवघड नाही. असं एवढंच आहे एवढंच हा येलंय हा हा आता दोघायला लावल्या लोकांनी हो. पहिला नुसतं येलं जात होती ते काय नाही पण काय काय वेळा असा धोका काढला का माणसं गायब झाले तिथले सापडलेच नाही सुजून हिथून डाक्षे बसून राजमाची बघत सापडल्या पण मुद्याच लागला म्हणजे ती माणसंच भेटली नाही. नाही भेट मग तुम्हाला आम्ही खाली उतरतो एवढा फोन झाला तिथनं गाव एफ झाली ती झाली. पण त्याच्यासाठी मग माहितीतला माणूस असणं गरजेचं आहे. हा म्हणजे कसं आपण तुम्ही गपशेन गेला हो. मी लेडीजला आपण वर नाही नेऊ शकत त्याच्या पायथ्याशी तिकडे थांबू हो. शकतो काय काय लोक काय करतात लेडीज घेऊन वरती जाते. नाही चुकीचं आहे. नाही त्याची आपण त्याचं एरिया आहे हा. ना तिथनं थांबू शकतो तिथं आपण बाकी पाय होऊ शकतो तेवढे हा. पण वर जाऊ शकत नाही नाही तिथं त्याच्या एरियात आहे ना आता एवढे येत नाही हा. ते दाराच्यात आपल्याला जायचं नाही तिथं थांबू शकतो दरवाजाच्या ना. बाहेर. हा त्यांचं जे मुख्य ठाण आहे तिथं लेडीजनी जायचं. जायचंच नाही ते. जुनं देवस्थान आहे ना, हा जुनं खूप शिवातलं हे आहे. शिवाजी महाराजांच्या काळातलं. हा ते कोरलेलं जे असं गोवा आहे आता. अच्छा, अच्छा, त्यात असं कोरून मस्त पैकी त्याची आत पाण्याचं कुंड तुम्ही ब्यानवाडीची पाहिली नाही ना गोवा नाही नाही. नाही. अशी आतच्यात गोवा अच्छा आत गोवा आहे. हा. ते आता इथं तुम्ही आला ना खाली हा, हा. हे जंगलाच्या जंगलामध्ये इकडे हे जंगल आपण आलोय. अच्छा या जंगलात तुम्हाला साप चावला होता मशीनच्या मागे गेलता ना दिवसा, हा दिवसा 5 वाजता चावला म्हणजे संध्याकाळच्या? हा संध्याकाळचा 5 वाजता चावला बापरे. 1 वाजता येईल खालून ह्या लोकांना फोन केला तेव्हा या तुमच्या लोकांनी येऊन लोक तिला आले उचलून उचलून नेलंय. नेलं. जोळी करून. हा, जुळी करून नेली. हा. कुठल्या पायाला चावला होता तुमच्या? या, या. हे बोटकट झालं हे जे बोटकड कुठला साप चावला होता? घोणस. मग ते बोट का कापावं लागलं? मग ते दात काढला दात नाही ना काढला एकदा मी तिथनं येताना मला चक्कर यायला लागले हा. ना पडत आलो अच्छा. मग पुढं काहीच दिस इथं राहणं एवढं सोपं नाही तुम्हाला. नाही, नाही, नाही. हे 2010 मध्ये म्हणजे 5 वाजता साप चावला, रात्री 1ला तुम्हाला उपचार मिळाले. हा मग त्या तोपर्यंत कसा तग धरला, म्हणजे विष चढलं नाही? हे चढलं ना मग हे चिरलं ना अख्खं रक्त काळं झालं होतं इकडचे शिव अख्खा काळा पडला. अशा गाठी गाठी बनत चालल्या होत्या. अशा गाठी पडल्या काळं पडलं बापरे. घोणस विषारी साप ना तसं सगळ्यात. तुम्हाला कळून नाही आलं का साप चावलेला? चावलेलाच काळाला आपला घास घेतला ना हा. आपल्या कसा टोचता पायी चांगला ते तिकडे घाबरला आपण इकडे घाबरलो. हा. असं होतं ना पायालाच चावला होता. हा ते बोटाला बोटाला चाव पायात चप्पल असेल ना? हा चप्पल ना बुट्ट नाही ना आपल्याला बुटा राहिली की जरा ते कसं पाय सुरक्षित राहतो. थोडस फरक पडतो मग. मग ते साप चावल्यामुळे बोट कापायला लागलं. विष जास्ती चढलं का तिथे वीज चढलं महिनाभर पूर्ण होता पडला. त्याच्यामध्ये आहे ना एक दात अडकून राहिला होता सापाचा? हा, सापाचा. त्यामुळे आहे ना तो काढून टाकावा लागला. बापरे. मग काळं पडलं ते पण पूर्ण ते काढल्यावर तुम्हाला कळून नाही आलं की तो दात आतमध्ये येते? काय गाभायला पण ह्यो दात काढला आपण हा. खालचा दात नाही ना आता ह्यो दात असा घास घेतला ना हा. ह्यो दात काढला उपटून खालचा काढला. दात नाही ना आपल्याला समजला बरोबर. आतमध्ये दात घुसलेला तो नाही कळाला. राहिला. हा. कसं करायचं. त्यामुळे काढून आता टाकावा आपण ह्यो दात दिसला काढला पण खालचा दात आपल्या आपल्या आणि तेव्हा माणूस येडून जाते मग
आता आम्ही दोघच गावात ही तानी इकडे तर इकडे आपली इकडे 2-3 म्हशी खाली होते ना तळ्याकडे ते आणायला यांना पाठवलं होतं दुखी पक्की बसली होती आणि ते दसऱ्याच्या टायमात कसं बैल पोळ्याच्या टायमात 5-6 दिवस बैल पोळा तवा कसं गावात उंच लय खूप खूप गवत असतं लय खूप. अहो आत्ताच काय उन्हाळा असून इथं काय वाटतंय का उन्हाळा आहे किती झाडी आहे गच्च तरी पण इकडून आग आली ना पूर्ण जळालं इकडून. एक इकडून जाळलं का वनवा जळालं त्या दिवशी आम्ही इथे नसतो ना ते तर आमचं एका घर पाठी राहिलं नाक नसतं. पूर्ण इथं घराच्या पाठीमागे आग आली वनवा लागला का लावला खाल्लं कोणी असं शिकायवाले आले काय नाही झाडे शिकायच्या बसणं त्याची आग टाकून अहो पण खालून आलेला आहे आता हे मावशी म्हणतात घराचं नुकसान झालं असतं ना पण झालं असतं आता आपण पाठीमागे काय इजलं नाही आला वंदा शिरत खरंय 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 आणि हे पूर्ण लाकूड आहे ना लाकडाचं घर आहे. दादांशी मनसोक्त गप्पा मारत 250 वर्षांपूर्वीचे घर जवळून पाहण्यास सुरुवात केली. हे असं आता कुठं बघायला नाहीये केवढा मजबूत पलंग आहे हा आणि हे घोंगडे आहेत ना बाळू मामाचा कांबळा आहे हा ह्याच्यावर आणलंय आदमापूर वरून 86 साली हे का बांधलंय का हा मोठा भाव झाला चौकट बांधले चौकट बांधली हा म्हणजे चौकट 1986 सालची मस्त हे हाताने वगैरे एकदम कोरलेलं हा दिसतंय कोयलेले आहेत लाईट आहे तुमच्याकडे का लाईट नाही सोलरची अच्छा सोलर हे पडवी हा हे सोलर वरचीच लाईट आहे का हा हे आपल्या आंघोळीला हा हा हे असं इकडं काय गुरं वगैरे बांधता का नाही 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 ना गुगनचं तिकडेच आहे ही सगळी जुनी भांडी आहेत का हा ही गाडगी विडगी बापरे हे आता असं बघायला मिळणार नाही ही राज नाही टाकायची ताक घुसळायचे म्हणजे हा जुन्या काळातलाच आहे हा जुने लोक हे जात हे पण ताक उचळायचंच आहे का नाही ते पाण्याला अच्छा आणलेलं आहे. पाण्याला हे जो हे ठेवून ही तळी हा पण आता वापरत नाही तुम्ही आता आता जुने लोकच आता खतावलं खादे हा. आता तेवढं ताकद आहे का नाही नाही पण आता आपण- काय ही जुनी भांडी तुम्ही ठेवलीत आठवण म्हणून अजून पण हा ना हे जुन्याला तांब्याचं हे तांब्याचं आहे हा जुनं किती जड आहे एवढं म्हणजे हे पूर्वी कशाला वापरत असेल पाणी वगैरे पाण्याला- तापवायला ती आता जी हिस्ट्रीची निघाल्यात पहिली हा. ही भांडी होती काय आता हे असं बघायला नाहीये कुठं नाही ना गोटा कुठं पलीकडे आहे का स्वयंपाक वगैरे अजून चुलीवरच चालतो हे गुरांचं हा हे गुगांचं आहे हे वासरांसाठी सोलर वरती बल्ब किती चालतात ते आहेत पासष्ट अच्छा. हा पिलेटी हे वासरांसाठी आलं हा आणि हे गुगांसाठी हे बारकी इकडं हा बाळकी इकडं इथून बाहेर त्यांची याचा इकडूनच हा हे ते काय मग किती आहे दगड किती मोठी आहे हा ना विचार करा ना केवढा मोठा हा दगड आहे पातळी झाल्या तरी उचलला नाही आता जरा काय बांधकाम आहे पण हे काय दगडी आहेत हा 7 थागात आहेत आणि 700 रुपये तवा बांधलेले आहे. की हे असं एकावर एक थर रचलेत ना हा एका एक हे 7 थर आहे हे 7 थरातलं बांधकाम आहे तर दादा आपल्याला आता दाखवतील दादा हे 7 थराचं आहे तर हे दाखवा बरं म्हणजे कसं बांधकाम आहे नक्की हे हा एक त्याच्यानंतर 2 हा 3 4 हा 5 6 आणि हा 7 हा बापरे म्हणजे हे घर 7 थराचं घर आहे आता हे असं बघायला मिळेल का आपल्याला कुठं सांगा आणि हे काय बांधकाम आहे इतका मातीत आहे आता पहिला सहाय केलं मातीत मातीत आहे समजा खाली पाया असेल ना पण मजबूत मातीतच आहे हा. फक्त हे आता आपण गाड्या येतात ना अच्छा. ते इकडून तिकडून लोकांनी आणलं म्हणून आपण आणू फक्त हे पायटी हा म्हणजे हे सिमेंट आत्ता लावलंय तुम्ही हा. पण पूर्वी सगळं दगड मातीच आहे मातीच आहे. मस्त इकडे येतो ऐकून दिसेल समजा घराबद्दल दादांना असलेली आपुलकी घराची माहिती सांगताना त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. हे झाड कशाचं आहे जांभळ जांभळ. घराच्या आसपास झाडं पण भारी आहेत हं. आता आपण ह्या खिडकीत होतो ना आतल्या बाजूला हा हे बघ, असं केलेलं आहे फक्त ते हा हा जे खरं बांधकाम आहे ओरिजिनल ते असं आहे हा. तुम्ही आता फक्त सिमेंट लावलं मजबूती पण आली जरा त्यांनी घराला हा नाही दगडीला पण ताकद हा. आहे. ही माती असते पडली का हो हो जुन्या मातीला ताकद किती आहे घराच्या बाजूने झाडं इतकी आहेत ना मस्त वाटतंय गार हवा लागते ऊन अजिबात वाटत नाही ही बैलगाडी कधी बनवली ते बैलगाडी ना जगामध्ये आणलेली 2013 हा. पण वगैरे आणलेली आहे ही चाकणवरून आणली हा इकडे नव्हती ना ताव भेटत हा आणि हे इथं आपले बनवलेले गावात मग आता वापरता का तुम्ही वापरतात पाण्यासाठी वगैरे हा, पाणी- पाणी कुठून विहिरीवरनं हा इथं ये. विहीर लांब आहे इथून नाही जवळ आहे. जवळच आहे, जवळ. चला आपण बघून येऊ मजबूत आहे पण हे कटर गाडी ना हे हे सगळी एका बैलानी का 2 बैल नाही, वाटतात 2
2 बैल हा, एका बैलाचं काम नाहीये. नाही 2 बैल. 250 वर्षांचा वारसा सांगणाऱ्या घराबद्दल जाणून घेत आम्ही घराच्या आसपासच्या परिसरात फेरफटका मारला. त्यात अनेक गोष्टी व आसपासचा निसर्ग नव्याने समजला. मग बैलगाडी आता रोज वापरताय का नाही? मग पाणी कसं आणता आता? डोक्यावरनं? इथून किती लांब आहे विहीर? 10 मिनिटं अच्छा. 1 तास पाणी आणायचं. हा, सगळे पाणी लोकांना द्यायचं. म्हणजे विहीर नव्हती तेव्हा? हा. विहीर आता पाडली आहे का? आत्ता पाडले देवरायचं. मी पहिलं लय हाल होते या डोंगरात. हा ना. 1 तास पाणी आणायला लागायचं. इथलं पाणी संपलं का ते वाळाने खाली जायचं. बापरे. मला आता सांगा दादा, ही जमीन पूर्ण तुमचीच आहे आसपास? हा. हा, तर म्हणजे ही कसं किती 100 एकर असेल तुमची? 100 एकर शिवाजी महाराजांनी बक्षीपत्र म्हणून दिलेली. तुम्हाला हा. पिढ्याने पिढ्या? आजीच्या काळात दिलेली. म्हणजे आपण ज्यांच्या तुमचे पूर्वज कोणी असतील त्यांना? हा त्यांना मी ते चालत आलं ना शिवाजी महाराज हा. घोडेव. कुठं? इथं येऊन गेले? असं ते चालत भीमशंकर गेलेले आहेत ना, बरं. तेव्हा घोडेव आलेले आहेत ना, हा. तेव्हा त्यांनी इथे राहिलं, तेव्हा त्यांनी ताकबी खाल्लं, तेव्हा अरे वा. राहिले. तेव्हा मग त्यांना असं वाटलं एवढे गोग्यांची सोय काय करायच्या. हा, तेव्हा ते म्हणला मग तेव्हा तिकडे या. म्हणजे महाराजांनी तुमच्या लोकांना बोलवून घेतलं? हा बोलून घेतलं. कुठं? राजगडला? ना म्हणजे त्यांची कुठं असं तेव्हा आम्हाला तिकडे शक्यतो राजगडच असेल. हा. महाराजांची राजधानी तीच होती हा, तेच सुरुवातीला. होतं. तेव्हा मग तिथे येऊन त्यांनी अमुक ठिकाणी तुम्ही या, तर आम्ही बोलू तर तेव्हा या तिथं. हा. आम्ही तुम्ही देतो तेव्हा दिलेली. म्हणजे आता जी ही तुमची ह्या रानातली सगळी जमीन आहे ती जवळजवळ 100 एकरच्या आसपास आहे, बरोबर? हा. मग ही तुम्हाला शिवाजी महाराजांनी बक्षीस पात्र दिलेली? बक्षीपत्र महाराजांनी. बापरे. म्हणजे महाराज भीमाशंकरला जाताना या ठिकाणी मुक्कामी थांबले होते? हा मुक्कामी काय त्यांना आपण इथं झाले होते त्यातले मुक्काम झाला असं. हा. आणि जांभोलीने बघ येताना हा, मग ते तेव्हा एवढे गोगं पाहिली, एवढे पागडं पाहिली. ह्यांचं काय सोय? पूर्वी आज ह्याच्यापेक्षा जास्ती संसार असेल. एवढा माळ म्हणलं हा ना. घेवायचा तेव्हा. मग महाराजांनी हे सगळं पाहून हा, ते खुश होऊन आनंदाने आनंदाने दिलेली. महाराज काय होत्या महाराजांचं जो स्वभाव दिलदारपणा. जमीन डायरेक्ट नावी करून दिली. 100 एकर देणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? तिथली आता तेवढी नसेल ना. हा, तेवढी नसेल म्हणा, पण फॉरेस्ट आपल्या फॉरेस्ट वन खात्याच्या अखत्यारीत थोडीशी गेली असेल त्यातली. पण जमिनी तरी अभिमान आहे तुम्हाला की तुम्हाला शिवाजी महाराजांनी बक्षीस पात्र दिले. ही विहीर आहे ना? हे आजूबाजूनी सगळे अशी दगडच मांडलेत तुम्ही? नाही मी सुरुवातीनच खडक लागलाय. पाणी चांगलंच आहे का? मग हे विहीर त्यांनीच पाडली का? नाही आपण पाडली. तुम्ही पाडली? मग हे गुरांसाठी हे इथं डबकं बनवलं? बांधून दिले. आपण पहिलं असं भांड्यात गमेलेत दाखवत होतो. हा. आणि मग तुम्हाला काढायचं झालं तर खाली उतरून? हा, खाली उतरून जाऊ ते सोपं आहे ना आपलं. बरोबर. म्हणजे डायरेक्ट हे नाही ना हा. आपल्या पाहिजे तसं. किती खोल आहे विहीर? हे असे आहेत 3 फूट. अच्छा. 40 बाय 40ची असे. बरं. चांगले आहे. आपल्या पण हिशोबाने आपण केले. मस्त खोदली, पाणी लागलं आणि ऐन उन्हाळ्यात पण एवढं पाणी. चला, मस्त आहे. विहिरीला पाणी भरपूर आहे. काय एकदम सह्याद्रीत असं निसर्गाच्या कुशीत जीवन जगताय तुम्ही. आम्ही एक दिवस आलो की एवढं भारी वाटतंय. तुम्ही इथं रोज जगताय. वस्तीला या राव. सध्याची हवान दिवस असं. हा, आलं माझ्या लक्षात. तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे संध्याकाळचं जे इथलं वातावरण आहे लोक ते- वेगळं आहे. तुम्हाला पाहिजे तिथे बघायला नाही भेटत ते इथं. हा. रातचं तुम्हाला चांदणे आहे. हा ना. परत तुम्हाला एखाद्या टायमाला टाइम जर झाला हा. तर जनावरच दूध भेटू शकतात जंगली. सस बेकार देवराई ते पान. म्हणजे ही देवराईच आहे तशी आहे ना? हा. देवाच्या नावाने राखलेलं जंगल आहे. हा ना, हा. हा, काय देवराई. त्यामुळेच हे हिरवळ आहे आसपास भरपूर. आणि महाराजांची पुण्य आहे म्हणून. महाराजांची पुण्य आहेच, खरंय. आणि काय पण आपल्या पुणे जिल्ह्यात महाराजांचीच पुण्य आहे. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला जिल्हा आहे. हा ना. साधी गोष्ट आहे का? आणि इथं आम्ही आज अशा ठिकाणी आलोय की इथं महाराज येऊन गेलेत आणि महाराज नुसते आले नाही, तुम्हाला बक्षीस देऊन गेलेत. बक्षीस बघा. किती मोठी गोष्ट आहे. या परिसराबद्दल जाणून घेत घराकडे परतीची वाट धरली. काय जागा आहे बघा ना, इकडं मस्त टेंट लावून राहू शकतो निवांत. सपाट जागा आहे. सपाट अशी जागा सपाट कुठे बी- पूर्ण रान आहे. इथं यायचं झालं तर सगळ्यात सोपा मार्ग कुठला आहे? कुठल्या मार्गे यावं? हे तुम्हाला कुसूर आहे ना, मी चढणं. कुसूर. हा. कुसूर गावातनं पुण्यावरनं आलं तर कानेफाटा. काना पाठ. आता तुम्ही आला असं ह्याच रोड. कानेफाट्यावरनं
पुण्यावरनं आलं की उजवीकडं आणि मुंबईवरनं जर येणार असेल तर डावीकडे वळायचं कानेफाट्याला. आणि आतमध्ये कुसूर कसं कुसूर गावातनं मग तुमचं हे वरती कुसूर पठार. हा 1 तास लागतो. हा हा हे झेंडा लावला त्याच्यामुळे काय घारी येत नाहीत. हा मी इकडे येत नाही, इकडे पुढे लावले ना, पुढे असतात ना, आता इकडे मागे झाड येत नाही तर ते बघा झाडाची आडीशाला हे करून उड्या टाकायच्या. हे आता ही कशी पुढे निघाली का गपची झाडावर बसून बसून बघतात. हा बघतात. पहिले नदा टाकायची. म्हणजे कोंबड्या पण हुशार आहेत. हा पण ते आता आपण असं उभं राहिलो थोडंफार आपण बॅग निघतोच ना. बरोबर बरोबर. बघ आडूच्याला राहून मग घारी झाडावर बसून राहतात. हा बापरे. हालत नाही. एकदा त्यांनी पाहिलं हालत नाही. ते राम गोगी 2 नेले एखाद. नुकसान बरंच होतंय तुमचं इथं. ते रानचे जनावर वेगळंच नुकसान करतात आणि हे घारी बी कोंबड्यांचं नुकसान करतात. काय आता कसं आहे, निसर्गात राहताना ह्या गोष्टी आल्याच, आल्याच. पण तरी तुम्ही इथं राहताय हे सगळ्या गोष्टींना तोंड देऊन ती मोठी गोष्ट आहे. हा माणूस वैतागून गेला असता निघून, जाऊ द्या काय ठेवले इथं. गर्द झाडांच्या सावलीत विसावलेले हे घर पाहून नकळत मनास प्रचंड समाधान मिळाले. हे दारासमोरच ही 2 झाडं आहेत. इतकी मस्त सावली पडली आणि हे इथं घर. हे झाड कशाचं आहे? हिरड म्हणून नाव आहे. हा हिरड ऐकलेले. हे औषधीचे मला वाटतं. हे आलेत का आता? हा बारीक येत अजून. हा, म्हणजे ही अशी फळं येतात ती मोठी होऊन तशी होतात. असं वाळून. अच्छा हे फळ ह्या झाडाचं आहे का? हा हिरडा. दादांच्या दारातच हे हिरड्याचं झाड आहे. तर आता बऱ्याच वेळा ऐकलेलं आहे लहान मुलांना वगैरे खोकल्याला हिरडा आपण म्हणतो, त्याचा उपयोग होतो. तर ह्या झाडाचं हे फळ आहे आणि इतकं हे औषधी असं झाड आहे. मस्त दारातच आहे आणि छान सावली पडते. हे हिरड्याचं फळ आहे या झाडाला येणारं आणि हे औषधी. तर आपण खोकला वगैरे येत असेल तर हे फक्त सुपारीसारखं तोंडात धरायचं दाताखाली आणि चगळत राहायचं. थोडीशी तुरट चव आहे. म्हणजे झाड असणं ही किती महत्वाची गोष्ट आहे. झाडाची सावली पण आहे आणि याचा औषधी उपयोग पण आहे. ह्याच्यापासून ही फळं मिळत आहेत जे की औषध म्हणून वापरले जातात. मग तुम्ही काय हे काढून ठेवता? ते आपल्याकडे नेत्यात लोक, पण उपयोग काय माहित नाही. नाही फक्त आपण खोकल्या लय नेत्यात. हे जर आपण फक्त बाजून आपण ह्याचं ना गवळा बाजून खोकल्या आपण दाडाचं कसं धरतो सफाई आहे ना, खोकला कमी पडतो. अच्छा म्हणजे ते सुपारी धरल्यासारखं तोंडात धरायचं फक्त. हा हजारो एकरात पसरलेल्या पठारावरील जंगलात असणारे सुमारे 250 वर्षांपूर्वीचे हे एकमेव घर पाहून आज आश्चर्य वाटले. हा आसपासचा कुसूर पठाराचा जंगल परिसर आहे. तो पाहण्यासाठी, त्याची भटकंती करण्यासाठी आपण आलो होतो. आणि खास करून या पठारावरती हे एकमेव घर आहे. या ठिकाणी आपला दसरा म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जी आपली कारवीची फुलं असतात त्याचा या ठिकाणी बहार असतो. तो खूप सुंदर असा बघण्यासारखा असतो. आणि अजून देखील उन्हाळा चालू होऊन म्हणजे आता मार्च महिना संपत आलेला आहे जवळजवळ आणि एप्रिल चालू होतोय. कडक उन्हाळा असून देखील आसपास हिरवळ झाडी प्रचंड आहे, घनदाट झाडी आहे. आणि अशा झाडीत हे एकमेव घर आहे. तर कधी तुम्ही आलात तर कुसूर पठार हे खूप पाहण्यासारखं, खूप काही या ठिकाणी बघण्यासारखं आहे. तर या ठिकाणी येऊन हे एकमेव कुटुंब आहे, या ठिकाणी येऊन तुम्ही राहू शकता. स्वतःचा टेंट असेल तर या ठिकाणी जागा भरपूर आहे. तुम्ही तो टेंट लावून निसर्गाचं या ठिकाणचं संध्याकाळचं जे वातावरण असतं त्याचा आनंद घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला हे दादा आणि मावशी आहेत तर ते जेवणाची, नाश्त्याची सर्व काही सोय करतील. या ठिकाणचा आनंद नक्की घ्या. आज दादांशी, मावशींशी आपण भेट घेतली, त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या. आसपासचा जो निसर्ग परिसर आहे तो पाहिला. त्यांच्या घराबद्दल, हे जवळजवळ 200-250 वर्ष जुनं घर आहे. इतक्या जुन्या बांधणीचं घर पाहण्यासही आज कुठं मिळणार नाही. तर असं घर आज आपण पाहिलं. या घरातील, या घराच्या आसपासच्या वातावरणातील जीवन प्रवास जाणून घेतला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट रूपी नक्की कळवा. आणि या कुटुंबाला, या परिसराला एकदा नक्की भेट द्या. दादांचं नाव मारुती आखाडे आणि त्यांचा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ज्याला कोणाला यायचं असेल तर दादांना किमान 2 दिवस आधी फोन करा, कारण या ठिकाणी मोबाईलला रेंज नाहीये, रेंजचा थोडासा इश्यू आहे. तर दादांना किमान 2 दिवस आधी फोन करा, जेणेकरून तुमचा मेसेज जरी त्यांना गेला तर दादा तुम्हाला परत फोन करतील. जितका समृद्ध या घराचा वारसा, तितकेच समृद्ध निसर्गाच्या सानिध्यातील येथील कुटुंबाचे जीवन आणि त्याहून अधिक असणारी त्यांच्या मनाची श्रीमंती. आजच्या भेटीत
हे सारे जवळून पाहिले, अनुभवले. कुसूर पठारावर एकमेव हे कुटुंब आहे. या कुटुंबाची आता आपण भेट घेतली आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघालोय. इतकं छान निसर्गरम्य हे वातावरण आहे. खरंच प्रत्येकाने हे एकदा येऊन या ठिकाणी अनुभवावं. असंच काहीच आहे. अशीच निसर्गरम्य ठिकाणं नेहमी शोधण्याचा, ते आपल्या सबस्क्रायबर मंडळींपर्यंत दाखवण्याचा आपला प्रयत्न असतो. आणि त्याच प्रयत्नात आज आपण कुसूर पठारावरील हे एक सुंदर घर एक्सप्लोअर केलेलं आहे. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय महाराष्ट्र.